रामू कुठे गेला काय माहिती, त्याला बोलते भाजीपाला विचार, लई काम करतो, दिवसभर काम करत असतो. मॅडम रामू झाले बरं का भांडे, झाले माझे भांडे धुवायचे झाले बरं का. झाले का भांडे? हो झाले झाले. अरे वा, हा एकदम चकाचक. बघून घ्या कुठं डाग वगैरे आहे का बघा. तुझं काम काय बघावं लागतं का? आता एवढं तू माझ्याकडे लक्ष देतो, तुझे मालक नसल्यावर तूच माझ्याकडे लक्ष हो देतो. किती दिवस झाले ना, मालक अमेरिकेत गेले. तुमचं सगळं काम करतो ना मालकीन बाई मी. हा गाडी चालवतो, त्यांना नाही की स्टेशनला सोडायला गेलो होतो, मीच गेलो होतो ना. हा तुम्ही हे असं का बरं वल्ल करून घेतलं सगळं? अरे तोंड धुतलं रे. अच्छा तोंड धुतलं का? खूप घाम येतो ना. बरं बरं बरं. मग रामू जेवण वगैरे केलं ना तू? हो जेवण केलं ना, तुमचं जेवण झालं हा आणि मग मी इकडे खाल्लं, इथेच बसून खाल्लं खाली. हा का? आज काही स्वयंपाक नको बनवू, आपण ना बाहेरच जेवायला जाऊ. बाहेर जेवायला जायचं का? हा चालेल ना चालेल ना. तुम्ही ड्रायव्हर बनाल तुमच्या गाडीचा. रोज रोज तू थकून जातो ना. हा तुम्हाला तर गाडी चालायचं लई कंटाळा आहे ना, तुम्ही मला नाही ना गाडी चालवायचं लई कंटाळा आहे. तू गाडी चालव, मी तुझ्या बाजूला बस. हो हो हो. तसं पण मला तर खूप आवडतं. नाही तुम्ही मधल्या सीटवर बसता ना, साहेब असले तुम्ही नाही मधल्या सीटवर बसता. नाही, मला आहे ना खरं सांगू का, तू गाडी चालवताना तर खूप आवडतं. हा का? हा माझी गाडी चालवणं लय भारी. मी अजिबात झटका लागू देत नाही, खड्ड्यातून कशी हळूच काढून घेतो, असं कसं एकदम मुलायम मुलायम वाटल्यासारखं. ये ना तिकडे, ये ना. हा का? हा तुम्ही बसा मग, तुम्हाला चहा आणू का बनवून, चहा कॉफी काही? कॉफी आण. कॉफी आणू का? बरं बरं तुम्ही बसा, तुम्हाला कॉफी तुला पण बनव. बरं बरं आणतो मी, मला पण घेतो. हा लय भारी स्वभाव मालकीन बाईचा, लय जीव लावता, किती भारी. मला एकदम असं घरी असल्यासारखंच वाटतं. स्वभावच खूप छान आहे त्यांचा. साहेब एवढे गेले, मला काही कमी करत नाही, जेवायला खावायला सगळ्या गोष्टीमध्ये एकदम मस्त वाटतं. चला आता मस्त आहे ना, मालकीन बाईला एक कॉफी बनवून नेतो मस्त कडक कडक, आणि मलाही बनवायला लावली, मी पण बनवतो. हे पण एवढं दिवस अमेरिकेला राहतात, येत नाही काही नाही. परदेशात गेले का मला विसरूनच जाता, मला एक कॉल सुद्धा करते नाही. काहीच समजत नाही यांना, करमत नाही घरामध्ये. हा रामू आहे म्हणून करमून जातं. हा ये ना रामू. कुठं जाणार आहे बाबा? नाही म्हटलं बाहेर गेलं की तुम्हाला बाल्कनीवरती बसायची सवय ना बाहेर, हा म्हणून म्हणलं बाहेर गेले की काय. आणला चहा? घ्या 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 कॉफी घ्या कॉफी. तुम्ही कॉफी म्हणे सांगितली होती ना, मग कॉफी बनवली आज. थोडी कडक बनवली ना? हो एकदम कडक आहे, बघा ना तुम्ही. मस्त कसं वाटतं? भारी वाटतं ना. रामू बोला ना. तुला किती मुलं आहे रे? मला 2 मुली ना मालकीन बाई, 2 मुली छोट्या छोट्या. हो वाटत नाही तुझ्या तोंडावरनं. हा का? 2 मुली. तर बस झाला. मस्त आहे वाटली कॉफी. छान वाटली. मग तुझी बायको ते काय करतात घरी? ती घरी आहे, आमची थोडी शेती आहे ना. हा शेती करतात काय? ऐक ना रामू, बोला ना बोला. आता दिवाळीला जाणार आहे का तू? मग जावं लागेल ना, दिवाळी तुम्ही सुट्टी देता ना मला. जाणार आहे ना? हो जाईल ना जाईल. मग ऐक ना, तुला चांगला तगडा बोनस देते मी. हो अरे वा, यावर्षी बोनस डायरेक्ट. हा आता चालेल कसं रे, तू खूप लक्ष देतो ना माझ्याकडे. हो मग आता तुमचा त्या दिवशी पाय पडला, पाय दुखायला लागला, हा तुम्ही पडले होते कुठं तरी, मालिश करून दिली. मस्त जोडून दिला. हा तुम्हाला एकदम डॉक्टरकडे जायची पण गरज नाही पडली ना. तू खरंच इतकं लक्ष देतो ना, त्याच्यामुळे ना मला तर असं तू खूप आवडायला लागला. हो हा होतं होतं कधी कधी काय. ऐक ना, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना बोला ना मालकीन बाई. हो महत्वाचं बोला ना. मला आहे ना तू खूप आवडतो. अच्छा हो का? नाही मला पण तुम्ही लय आवडतं ना, तुम्ही किती जीव लावता मालकीन बाई मला. जीव लावायचं नाही रे येडा, मग असं नाही आवडत मला तू. मग कसं जसं तुझे मालक कसे आवडता मला, हा 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 मालक जसं प्रेम देता मला, हा 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 हा. जसा जीव लावता तसा तू मला जीव लाव ना. तसं प्रेम कर ना मला. मालकीन बाई तसं कसं काय जीव लावते? आता तुम्ही नवरा बायको आहे आणि आपण मालक आणि नौकर आहे. पण आता बघ ना, तुझे मालक तिकडे परदेशात राहता, मी एकटीच राहते घरी, मला कोणीच नाही येणार इथं. तुम्हाला लय आठवण येत असेल ना. मग रात्री एकटीच झोपते, त्याच्यात पण झोप येत नाही, ह्या कानावर त्या कानावर. हो मी परवा दिवशी रात्री आलो पाहिलं का ते ह्या उशाला त्या उशाला. तुम्ही असे पाय वर करून झोपेल होते, असे पाय इकडे तिकडे करायचे, काय करायचं कसं तरी वाटलं मला पाहायला. पण मग मी मच्छर उडवले बरं का.
तुमचे मच्छर आहे ना अशी तर चावतात तुमच्या गुडघ्याला. होतं होतं तसं होतं. अरे कसं आता एकटा माणूस असला घरात झोप येत नाही ना. हो बरोबर आहे बरोबर आहे. असे तळमळ तळमळ. हो ना. ऐक ना मला प्रेम दे ना तू. म्हणजे कसं कसं प्रेम कसं म्हणतं मला. जसं तू तुझ्या बायकोसोबत म्हणजे बायकोला देतो. हो पण मग तसं चांगलं नाही ना मालकीनबाई. हं? तुम्ही एवढ्या मोठ्या. अरे तुम्ही हो कुठं, मी कुठं. मोठं बिटं काही नसतं त्याच्यात आवर. हे काय मोठं न ते नाही पण मग ते कसं वाटतं ना. तुला द्यायचंय का नाही. नाही देईल तसं मी. तुम्ही एवढ्या मला जीव बघ लावता. जर तू मला प्रेम नाही दिलं ना मग मी तुझ्या मालकांना तुझ्याबद्दल काही सांगू दिलं. नाही नाही नका ना असं नका करू मग मालकीनबाई. तुला मालक कामावर काढतील मग तुझे पैशाचे वांदे होतील. नाही ना मग मी कुठं काम करू. मला आता ते पहिल्या घरचे लोकांनी बी मला आता ते पहिल्या घरच्यावाल्यांनी काढून दिलं तिथे जाऊ शकत नाही मालकीनबाई. आणि तुम्ही जर काढलं तर मग मी कुठं जाऊ. बघ आता मी तर नाही काढणार पण मग तुम्हाला जर प्रेम नाही दिलं तर मी सांगून देईल बाबा मालकांना. देईल देईल मालकीनबाई काय काळजी. मी खूप जीव लावल तुला. हो 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 आता बघ सगळा पैशाचा व्यवहार माझ्याकडे राहतो. हो तुमच्याकडेच व्यवहार सगळं. तुला काय नाही जे लागल ते मी तुला देईल. हो ना. तू असं नको समजू की तू नौकर आहे मी मालकीण आहे. चालेल चालेल चालेल. आता बघ आपल्याला तर आता काही स्वयंपाक बनवायचा नाही बाहेर जायचंय बरं. पण साहेबाला माहित नाही पडलं पाहिजे बरं का. ते साहेब जाऊ दे रे साहेब काय येतात का इकडं. साहेबांना जर एवढी काळजी असेल साहेबांनी येत जात राहिले असे साहेब आता किती दिवस झाले वर्ष झालं ना नाही आले. एक गोष्ट विचारू का वाईट तर नाही वाटत. नाही साहेब मला म्हणत होते हं. सांगू का. हा नाराज तर नाही होणार. नाही 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 इडल्या मालकीनबाईपेक्षा तिथली मालकीनबाई लई प्रेम करते म्हणे. लग्न करेल का तिथं. तिला एक मालकीनबाई आहे म्हणे. हा का अमेरिकेतली गोरी म्हणे. ती खूप गोरी म्हणे असं लय भारी आहे. बरं बघते ना. हा आता नाही बघणार मी तुझं नाव नाही सांगणार. माझं नाव सांगू नका बरं नाही का. मला त्यांनी गुपचूप सांगितलं होतं. मग मी इकडं काय केलं आणि त्यांना काय होणार आहे. मला फोटो बी दाखवला त्यांनी. हा माशाला ती एखादी फॉरेनची करेल म्हणून तिकडे तर पडताय ना येत नाही इकडं. हा पैसे पाठवून काय करतं पैसे का मला प्रेम देतं का. हा ते पैसे किती कमवलेले असले ना तर माणसाला प्रेम पाहिजे राहतं. प्रेमाशिवाय काय आहे का. बरोबर मालकीनबाई तुम्ही असंच बोलला. आता मला मी इकडं माझी बायको तिकडं. मग आज तू कशासाठी आलेला आहे पैसे कमवायला आलेला आहे ना. त्यासाठीच आलेलं पण तू कोणासाठी कमवतोय तिच्यासाठी आहे. कमवतोय. त्यासाठीच गंमत. तिथे गेल्यावर तिला कपडा लत्ता जीव लावतं बरं ना. हे फक्त पैसे पाठवतात तिथंच राहता. हो ना येत नाही. साहेब येत नाही 2-2 वर्ष येत नाही साहेब. तू गेला तर 2-2 महिने येत नाही इकडं. तुला माहित नाही का. हा असं नसतं ना. पण एक गोष्ट आहे मालकीनबाई तुम्ही मला लई सुट्टी देता बरं का. मग जेव्हा म्हणलं तेव्हा मला घरी अरे मला समजतं तिकडे तुझी बायको आहे हे ते. आता तू तरी माझ्यासोबत इथं राहिला ना मला प्रेम दिलं ना मला काय नाही मी तुला असं नाही म्हणणार जाऊ नको येऊ नको. तू तुझं काम चालू राहू दे तुझ्या घरी जाणं येणं. वाटलं उलट मला म्हणायचं मालकीनबाई मला घरी जायचंय 2 पैसे जास्त द्या मी लगेच देईन. मालकीनबाई तुम्ही लई दयाळू आहे बरं का. मला खरं माहितीच नव्हतं. फक्त हे तुला का बरं असं धमकी दिली. मग आता मालक तिकडे राहता. हो कधी तू जर परत आला नाही तर घाबरला तर. हा हे घाबरला भेणी तरी तू इथे येशील. नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. पण तुमचं काम आहे ना मी एकदम एकदम बरोबर करत जाईल रोज रोज. आणि तू इतका गोड आहे ना तुला काय सांगू. तू हसतच खूप छान. हो का. हा नाही माझा लहानपणापासून माझा असा स्वभाव आहे. हा का एकदम हसरा स्वभाव आहे. बरं ऐक ना आता हे मध्ये चल. चालतं का. हा चला चला चला. हा हे कप ठेवून येतो मी तिकडे किचन घे मध्ये. उरकून. हा 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 येतो मी. हा हा